तथागत गौतम बुद्ध, क्रांतीबाई ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. खरं तर 27 मे ही रमाईंचा स्मृतिदिन आहे आणि 29 मे हा माईसाहेब यांचा स्मृतिदिन आहे. वास्तविक पाहता रमाई आणि माईसाहेब या दोन्हीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि या अनुषंगाने आपण या दोन्हीही आदर्श मातांच्या अनुषंगाने आपण काही चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपण माता रमाई यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानंतर माईसाहेब यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा लक्ष देऊ. 7 फेब्रुवारी 1897 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये वणंद या गावामध्ये रमाईंचा जन्म झाला. त्यांचं जन्मगाव हे वणंद आहे. त्यांच्या आईचं नाव रुक्मिणी हे होतं, तर वडिलांचं नाव भिकू धोत्रे हे होतं आणि त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय जो आहे तो प्रामुख्याने मासेमारीचा होता. परंतु हे लहान असतानाच रमाई आणि त्यांच्या बहीण, त्यांचं कुटुंब जे होतं गौरा, शंकर आणि अक्का, हे लहान असताना त्यांच्या आईवडिलांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्याच्यानंतर ते मुंबईला त्यांच्या मामाकडे राहायला आले. त्यांचे मामा जे आहे ते भायखळ्यामध्ये राहत होते आणि तिथं राहत असतानाच बुधवार दिनांक 4 एप्रिल 1906 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचा विवाह झाला. भायखळ्यामध्येच असलेल्या मासळी मार्केटमध्ये हा विवाह घडून आणला. अर्थातच या दोन्ही कुटुंबामध्ये परस्परांच्या संदर्भामध्ये फार मोठी आदराची भावना होती. त्याच्या अधिक खोलामध्ये मी जाणार नाही, पण काही आपल्या त्यांच्यामधले संवाद जे आहे ते संवाद आपल्याला सुचवतात की त्या दोन्ही कुटुंबांचा परस्परांच्या संदर्भामध्ये विशेषतः सुभेदाराविषयीचा नितांत आदर जो होता तो रमाईचे मामा किंवा रमाई यांच्या कुटुंबामध्ये होता. आता उदाहरणार्थ त्यांचे मामा आपल्या बाचीला उद्देशून, म्हणजे रमाईला उद्देशून असं म्हणतात की सुभेदार हा देव माणूस आहे आणि त्यामुळे मी आता बिंदास झालेलो आहे असं ते म्हणतात. आणि ज्यावेळेला हा विवाह झाल्यानंतर सगळं कुटुंब जायला लागते आणि त्यावेळेला साहजिकच रमाईंना आपल्या आईवडिलांची आठवण येते, आपलं कुटुंब सोडावं लागतंय. यामुळे ते काय करतात की रडायला लागतात किंवा त्यांना दुःख व्हायला लागतं. त्यावेळेला सुभेदार त्यांना असं म्हणतात की बेटा रडू नकोस आणि त्यामुळे तुझ्या मामाला दुःख वाटेल किंवा तू इथं सुखी नाहीत असा त्यांचा भास होईल असं म्हणतात. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की या दोन्ही कुटुंबांचा परस्परांच्या संदर्भामध्ये प्रचंड आदर हा असलेला दिसून येतो. विवाहाच्या नंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण जे आहे ते म्हणजे 10वीचं शिक्षण आपण म्हणतो ते झालेलं आहे, मॅट्रिकचं शिक्षण झालेलं आहे. आणि मग या दरम्यान रमाईच्या लक्षामध्ये येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप शिकावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा आणि यांच्या सासरेची इच्छा किंवा सुभेदाराची इच्छा आहे हे त्यांच्या लक्षामध्ये येतं. परंतु शिक्षणाविषयी फारशी माहिती ही आपल्याला रमाईला असलेली दिसून येत नाही. तरी परंतु एक गोष्ट रमाई लक्षात ठेवतात आपल्या सासऱ्याचं वाक्य की तुझ्या नवऱ्याला खूप शिकायचं आहे आणि त्या शिकायला तू मदत कर असं म्हणतात.
परंतु सुभेदार केवळ आपल्या मुलांना शिकलं पाहिजे असं म्हणून सांगत नाहीत किंवा आपल्या सुनबाईला तुझा नवरा शिकला पाहिजे म्हणून सांगत नाहीत, तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये ते स्वतः अग्रेसर होतात. आणि मग त्यांच्या लक्षात आले की त्यांचं जे घर आता आहे त्या घरामध्ये असलेली व्यक्तींची संख्या आणि मग त्या ठिकाणी अभ्यास करणं हे शक्य होत नाही. आणि म्हणून पहिला प्रयत्न रामजी असं करतात की त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था करतात किंवा राहण्याची व्यवस्था करतात. आणि मग पोयबावाडी जी आहे त्या पोयबावाडीमध्ये राहायला येतात. आणि हे येत असताना त्यांनी त्या ठिकाणच्या राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि दलितांना राहण्यासाठी घर मिळावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केली. आणि त्यानुसार पोयबावाडीमध्ये त्यांना एका इमारतीमध्ये 2 रूम मिळतात. 50 आणि 51 अशा 2 नंबरच्या रूम त्या ठिकाणी मिळतात. आणि सुभेदार जे आहेत ते बाबासाहेबांना अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र रूम देतात आणि मग सर्व कुटुंबाच्या संदर्भामध्ये एक रूम ठेवतात. आता या दरम्यान आपण असं पाहतो की रमाईच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या पतीच्या संदर्भामध्ये नितांत आदर होताच, परंतु आपल्या सासऱ्याबद्दल, आपल्या दिराबद्दल, आपल्या जावाबद्दल, बाबासाहेबांच्या भावाबद्दल देखील प्रचंड आदर असलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दलचा एक प्रचंड अभिमान देखील त्यांच्या मनामध्ये असलेला दिसून येतो. आणि यामधूनच त्यांच्या कुटुंबाची वाटचाल सुरू होत असते. आता एका बाजूला सुभेदार सांगतात की तुझ्या नवऱ्याला शिकलं पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नीला उद्देशून किंवा रमाईला उद्देशून असं म्हणतात की तुला पण शिकलं पाहिजे. त्यावेळेला रमाई ज्या आहेत त्या साहजिकपणे असं बोलतात की मी शिकून काय करणार आहे, तुम्ही शिका, मोठे व्हा, अशा प्रकारचा संवाद त्यांच्यामध्ये होतो. आणि त्यावेळेला बाबासाहेब एक गोष्ट रमाईने सांगतात की तू यासाठी शिकलं पाहिजेत की उद्या मी बाहेर देशामध्ये गेलो आणि तुला पत्र लिहिलं तर ते पत्र तुला वाचता आलं पाहिजे. आणि मग मी तुला लिहिलेलं पत्र किंवा तू इतरांकडून वाचून घेणार आहेस का, आणि म्हणून यासाठी तरी तुला शिकलं पाहिजे असं त्या म्हटल्यानंतर त्यामध्ये तयार होतं. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचं वेड आहेच आहे, परंतु दुसऱ्या बाजूला रमाईने देखील शिकलं पाहिजे ही बाबासाहेबांची भावना देखील आपल्या लक्षात येऊ शकते. आता बाबासाहेबांचं पुस्तकाचं वेड जे आहे ते जगाला माहिती आहे आणि त्याचा अनुभव जो आहे तो पहिल्यांदा रमाईने घेतलेला आहे. आता त्याच्यामधला एक फार गमतीदार आणि एक महत्त्वाचा संवाद आहे. एका दिवशी बाबासाहेब आंबेडकर हे वाचन करत बसलेले आहेत आणि रमाई त्या ठिकाणी येतात आणि त्यांना काही प्रश्न करतात. ते असं म्हणतात की या पुस्तकामध्ये काय असतं, तर बाबासाहेब असं म्हणतात की या पुस्तकामध्ये खूप काही असतं. मग रमाई असं म्हणतात की त्या पुस्तकामध्ये असं काही लिहिलेलं नसतं का की आपल्या बायकोशी कसं वागलं पाहिजे किंवा बायकोना कसं समजून घेतलं पाहिजे, हे नाही का. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्या पुस्तकामध्ये ते नसलं तरी ते आपोआप कळतं. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की मला ते कळतं, माझ्या पत्नीशी कसं वागलं पाहिजे, मी तुझ्याशी कसं वागलं पाहिजे हे मला कळतं आणि तुझ्या मनातलं सर्व काही कळतं. असं म्हटल्यानंतर रमाई त्यांच्याकडे पाहतात, परंतु त्या दरम्यान त्यांची जाऊबाई लक्ष्मीबाई येतात. म्हणतात भाऊजी तुम्हाला त्याच्यातलं काहीच कळत नाही, तुम्ही आता बाप बनणार आहे. आणि त्यावेळेला मग बाबासाहेबांना कळतं की रमाईच्या प्रश्नामध्ये काय आहे. आणि या पद्धतीने त्यांचं एका बाजूला कौटुंबिक वाटचाल सुरू होते, एका बाजूला शिक्षण देखील व्हायला लागते. आणि मग याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे मॅट्रिक पास होतात, त्यांचा त्या ठिकाणी सत्कार होतो. केळुस्कर गुरुजी त्यांना बुद्धाचं चरित्र बक्षीस देतात. मग सिम्बायसिस कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे पाश्चिमात्य देशामध्ये शिकायला जातात. सर्वसाधारणपणे 1913 ते पाश्चिमात्य देशामध्ये जायला लागतात. आणि इथून खऱ्या अर्थाने रमाईची परीक्षा सुरू होते, कारण त्यांच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला पाश्चिमात्य देशामध्ये शिकायला जाणार तेव्हा सर्व कुटुंबाची जबाबदारी जी आहे ही त्यांच्यावर येऊन पडते. परंतु त्यांना सुभेदारांचा आधार आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये रमाई जे आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण अनेक गाण्यातून देखील ऐकलेलं आहे की रमाई गौऱ्या थापण्याचं काम करतात, त्या गौऱ्या बाजारामध्ये विकण्याचं काम करतात आणि त्याच्यातून कुटुंबाला हातभार लावण्याचं मदत करतात. हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रमाई हे करत असताना दुसऱ्या बाजूचा असा विचार करतात, हे जर लोकांना माहीत झालं की तिचा नवरा जो आहे तो पाश्चिमात्य देशात शिकायला आहे आणि त्याची बायको जी आहे या ठिकाणी गौऱ्या लावण्याचं काम करते, तर ही गोष्ट जी आहे ती लोकांना माहीत होऊ नये या भूमिकेतून रमाई आपल्याला
विचार करून ते काम करतात. पहाटे सकाळी लवकर उठतात, ज्यावेळेला फारसे लोक उठलेले नाही आहेत, आणि त्या ठिकाणी गोवऱ्या थापण्याचं काम करतात आणि संध्याकाळी रात्र झाल्यानंतर ते गोवऱ्या आणण्याचं काम करतात. म्हणजे एका बाजूला आपल्या या कामाचा परिणाम जो आहे त्याच्यातून आपल्या नवऱ्याला दोष जाऊ नये ही भूमिका देखील सातत्याने रमाबाईने पाळलेली दिसून येते आणि या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी काम केले आहे आणि कुटुंबाला मदत करण्याचं काम केलं. आता त्याच्यामध्ये अनेक अनुभव देखील आले. त्याच्यातले एक अनुभव तुम्हाला सांगतो की एक चांदोरकर बाई नावाचे असतात आणि त्या चांदोरकर बाई त्यांना भेटल्यानंतर असं म्हणतात की तुझा नवरा जो आहे कारण त्या शिक्षणाचं त्या बाईला कळत नसतं. ती म्हणते एस काहीतरी शिकतोय आणि इकडे मात्र बाई तुझी म्हणजे त्याची बायको या ठिकाणी गोवऱ्या लावण्याचं काम करते, हे कसलं शिक्षण असं म्हणते. आणि एवढं शिक्षण घेऊन देखील तुझ्या गळ्यामध्ये काळ्या मण्याशिवाय काहीच दिसत नाही असं म्हटल्यानंतर रमाईला प्रचंड राग येतो आणि त्याला सांगतात की माझा नवरा हाच माझं दागिना आहे, माझं नवरा हाच माझं सोनं आहे. ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी त्यांच्या स्पर्शाने माझं सर्व शरीर जे आहे ते माझं मन जे आहे हे सगळं सोनं झालं किंवा माझा जीव जो आहे तो सोनं झालेला आहे असं ते म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने रमाई बाबासाहेब शिकत असताना देखील या पद्धतीने स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात किंवा त्यांच्यावर कोणीतरी प्रेशर आणलेलं आहे या भूमिकेतून ते काम करत नाही, तर आपल्या सासऱ्यांनी सांगितलेलं काम जे आहे ते करण्याचं काम रमाई सातत्याने करतात. एक दिवस असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाईला पत्र येतं पवामध्ये असतानाच आणि मग बाबासाहेबांनी इकडलीच खूप चिंता केलेली असते. म्हणजे त्यांच्याविषयी आहे, घरातल्या कुटुंबातल्या लोकांविषयी आहे, बरेचसे प्रश्न त्याच्यामध्ये आलेले असतात आणि त्याच्यात एक शब्द त्यांनी वापरलेला आहे की मला देखील तुमची खूप आठवण येते आणि तुमची आठवण आल्यानंतर मी डोळे पुसतो आणि अभ्यासाला बसतो, असं एक वाक्य त्या पत्रामध्ये असतं. आणि त्या पत्राला रमाईने उत्तर दिलेलं आहे. रमाईने लिहिलेलं ते पहिलं पत्र असं मानलं जातं. आता त्या पत्रामध्ये दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांनी आमची चिंता करू नये हे सांगायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी एक त्यांना शिकवत असताना एक गोष्ट सांगितलेली आहे की हे पत्र ज्यावेळेला माझं पत्र तुला येईल त्यावेळेला ते वाचता तुला आलं पाहिजे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं आणि तू कुणाकडून वाचून घेणार आहे असं ते म्हटलेले असतात. या अनुषंगाने रमाईने बाबासाहेबाला लिहिलेलं पत्र आहे. रमाबाई त्या पत्रामध्ये असं म्हणतात की आमची काळजी करू नका, माझ्या कष्टाची तर तुम्ही अजिबातच पर्वा करू नका, कारण मला लहानपणापासूनच कामाची सवय आहे. तुम्ही खूप शिकलं पाहिजे. आणि मग तिथं दोन ओळी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, बाबासाहेबांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यामध्ये ते असं म्हणतात की मी आहे ना तुमच्या पाठीशी. आणि दुसरी ओळ तेवढीच आणखी महत्त्वाची आहे, आणि मामा जे आहेत ना माझ्या पाठीशी. म्हणजे अशा पद्धतीने बाबासाहेबाला धीर देणारं पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य खूप सुंदर रमाईने लिहिले की ते तुमचं आलेलं पत्र मी मुकुंदला आणि यशवंतला वाचून दाखवलं, झालं का समाधान, असं शब्द वापरतात. म्हणजे बाबासाहेबांची जी इच्छा होती की तिला लिहिता वाचता आलं पाहिजे, पत्र लिहिता आलं पाहिजे, वाचता आले पाहिजे, आणि या पद्धतीने रमाई पत्र लिहितात आणि खाली तुमची रामवणून लिहितात. आता हा सुखाचा संसार चालत असताना, काटकसरीचा संसार चालत असताना, कष्टाचा संसार चालत असताना काही गोष्टी अशाही घडलेल्या आहेत की त्यांच्यावर आघात करणाऱ्या आहेत. त्यातली ती एक गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा गंगाधर जो आहे तो अत्यंत आजारी असतो आणि त्यावेळेला रमाईला सुचत नाही की आपण काय करावं. आणि अगदी नाविलाजाने ते काय करतात की बाबासाहेबांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये सुरुवातच ते असं करते की खरं तर तुम्हाला हे पत्र लिहिणार नव्हते, कारण तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येईल म्हणून हे पत्र लिहिणार नव्हते, परंतु आपला मुलगा गंगाधर अतिशय आजारी आहे, त्याला दवाखान्यात नेता येईल एवढे पैसे देखील घरामध्ये नाही आहेत. तेव्हा तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळते ती स्कॉलरशिप मिळाल्यानंतर त्याच्यातले काही पैसे जे आहेत हे तुम्ही पाठवून द्या, अशा प्रकारचं पत्र रमाई लिहितात. मोठ्या जड अंत करणारी लिहितात. त्यांची इच्छा देखील असं लिहिण्याची नसते, परंतु नाविलाजाने हे पत्र लिहितात. ते पत्र वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय वाईट वाटतं आणि मग बाबासाहेब त्या पत्राला उत्तर देताना असं म्हणतात की रामू, तुझं पत्र मिळालं, अतिशय वाईट वाटलं. परवाच मला शिष्यवृत्ती मिळाली होती, परंतु काही पुस्तकं घ्यावीत म्हणून मी पुस्तकाच्या दुकानामध्ये गेलो आणि आदेशाप्रमाणे मी पुस्तकं घेत राहिलो आणि मला कळालेच नाही की मला सर्वच पैसे म्हणजे माझी सर्व शिष्यवृत्ती त्या पुस्तकासाठी द्यावी लागते.
आणि मी तेवढी दिली आहे, त्यामुळे खरं तर माझ्याच जीवनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, परंतु काही काळजी करू नकोस. आणि राहिला प्रश्न गंगाधरचा, तर तो असं म्हणतात की तू तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेव किंवा ते विक आणि बाळाचा विलास कर. आता खरं तर हे 2 पत्र जे आहेत ही खरं तर महापुरुषांच्या जीवनामधला एक वेगळा संदेश देणारी पत्र आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण जे घेतलेलं होतं ते शिक्षण मोठं होण्यासाठी, नोकरी करण्यासाठी नव्हते, तर समाजाच्या संदर्भामध्ये काय करता येऊ शकेल, त्याच्यातून मार्ग सापडेल या भूमिकेतून घेतलेलं होतं. आणि तसं त्यांनी मृदंश गायकवाड साहेबांना देखील बोललेलं होतं. आणि समाजासाठी शिक्षण येत असताना देखील कोणत्या प्रसंगाला त्यांना तोंड द्यावं लागलेलं होतं हे आपल्या लक्षात येतं. आणि मग अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे शिक्षण संपवलं आणि त्यानंतर ते भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर मुंबईला ज्यावेळेला येतात आणि बाबासाहेब येण्याची डेट देखील सगळ्यांना माहीत होती आणि बाबासाहेब आज येणार अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी असतं. आता या ठिकाणी देखील आपल्या लक्षात येऊ शकेल की घरच्याविषयी आदर कसा आहे, की ज्यावेळेला बाळाराम जे आहेत रमाईला उद्देशून असं म्हणतात की रामू, आज तुझा नवरा येणार आहे, झाली का सगळी तयारी. म्हटल्यानंतर रमाईने खरं तर अपेक्षित होतं की हो किंवा नाही, पण रमाईने बाळासाहेबांना दिलेलं उत्तर जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते माहिती आहे, ते म्हणाले की मला माहिती आहे की आज माझा नवरा येणार आहे, परंतु केवळ माझा नवरा येणार नाही तर तो तुमचा भाऊ देखील येणार आहे, मुकुंदाचा काका येणार आहे, यशवंताचा वडील या ठिकाणी येणार आहे. असं म्हटल्यानंतर बाळासाहेब मनातल्या मनात हसतात आणि त्यांना देखील रमाबाईविषयी एक खूप अभिमान वाटायला लागतो. आणि बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येतात. आल्यानंतर 1918 त्यांना प्राध्यापकाची नोकरी सिडन कॉलेजमध्ये मिळते. आणि मग नोकरी 1 महिना झाल्यानंतर बाबासाहेबांना पगार मिळतो. 415 रुपये हा पगार असतो. पगार झाल्याबरोबर ते येतात आणि रमाईच्या हातावर ते पैसे ठेवतात. रमाईच्या हातावर पैसे ठेवल्यावर रमाई ते पैसे घेतात आणि सुभेदार रामजींच्या फोटोसमोर ठेवतात, कारण त्यावेळेला सुभेदार रामजी नसतात. फोटोसमोर संपतात आणि मनातल्या मनात सहज म्हणून जातात सुभेदारांच्या फोटोसमोर, हा घ्या मामाजी तुमच्या मुलाचा पगार. म्हणजे या पद्धतीचे संस्कार जे आहेत हे रमाईवर आपल्याला झालेले दिसून येतात, किंवा हा असे गुण जे आहेत हे गुण रमाईमध्ये सातत्याने आपल्याला जाणवतात. आणि त्याच्यानंतर रमाईचा हा संस्कार पाहिल्यानंतर, रमाईचा हा स्वभाव पाहिल्यानंतर बाबासाहेब ते पैसे घेतात आणि त्याच्यातले काही पैसे जे आहेत रमाईला देतात, किंवा पहिल्यांदा तर रमाईला असं म्हणतात की हे पैसे मोज. ते मग ते मला कुठं मोजता येतात. आणि त्यावेळेचा पगार असं म्हटलं गेलं की 10,000 रुपये सगळे होते आणि तेवढे मला मोजता येणार नाही, पण बाबासाहेब सांगतात मोज. आणि त्याच्यातले काही पैसे जे आहेत ते म्हणतात की आपल्या कुटुंबियासाठी कपडे घेऊ. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की तुला साडी पण घ्यायची आहे. त्यावेळेला रमाई असं म्हणतात की सगळ्यांना कपडे घ्या, मुकुंदाला घ्या, यशवंताला घ्या, त्यांच्या जाऊबाईला घ्या, किंवा बाबासाहेबांचे बाळासाहेब आहेत त्यांना घ्या, नाही तुला पण साडी घेतली पाहिजे. तेव्हा रमाई असं म्हणतात मी कुठं पळून चालले, घेईल ना उद्या आणि परवा, परंतु या सगळ्यांना पहिल्यांदा कपडे घ्या. आणि त्यानुसार सगळ्यांना कपडे घेण्याचं काम करतात. आणि रमाईच्या हातावर बाबासाहेब 300 रुपये ठेवतात आणि बाकीचे कपडे जे आहेत हे घेऊन जातात, कपडे आणण्यासाठी घेऊन जातात. आता पैसे मोजत असताना बाबासाहेब आणखी एक गोष्ट फार मजेशीर म्हणतात, पैसे मोज आणि तुझी ती कोण चांदोरकर बाई आहे तिला सांग की माझ्या नवऱ्याने एवढा पगार दिला आणि तो माझ्या हातामध्ये दिला असं सांग या ठिकाणी म्हणतात. तर या पद्धतीने बाबासाहेबांचं कुटुंब चाललेलं आहे. जसा पहिला धक्का कुटुंबाला बसलेला आहे तसा दुसरा एक मोठा जबरदस्त धक्का या कुटुंबियांना बसतो आणि तो म्हणजे राजरत्न यांचा मृत्यू. डॉक्टर बाबासाहेबांना अतिशय धक्कादायक देणारा दुसरा प्रसंग आहे म्हणजे राजरत्न हा त्यांचा अतिशय आवडता मुलगा असतो आणि त्याच्या मृत्यूमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार मोठा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. आता याच्या संबंधी बऱ्याच गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात, म्हणून मी मुद्दाम सांगतो आहे की राजरत्नाचा आंबेडकरांचा मृत्यू झाला आणि मग त्यांच्या कफनसाठी पैसे मागितले. बाबासाहेबांनी खिशात हात घातला आणि खिशात काहीच पैसे नव्हते आणि मग रमाईचा पदर फाडला आणि त्याच्यात कफन केला असं सांगितलं जातं. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे आणि ही चुकीची गोष्ट का सातत्याने कार्यक्रमात सांगतात मला कळत नाही. कारण लोकांना आपण भावनावश करण्याचा प्रयत्न करतो आणि भावनावश करणं हाच भाग महत्त्वाचा मानतो, त्याच्यामधून आपण सांगतो, परंतु दुसऱ्या बाजूला आपण एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करत नाही ना हा विचार देखील आपण केला पाहिजे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोट घालतात आणि त्यांच्या खिशामध्ये आपल्या मुलाच्या कफनसाठी पैसे नाहीत असं दर्शवणं किंवा असं गाण्यामधून सांगणं किंवा भाषणामधून सांगणं, मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण गौरव करत नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण अवमान करतात. कारण राजरत्न आंबेडकर ज्या वेळेला झाले त्यावेळेला ते नोकरीला होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांभाळण्यासाठी एक नर्स ठेवलेली होती, म्हणजे त्यांची परिस्थिती खूप चांगली होती. पण अचानकपणे राजरत्न आजारी पडले आणि त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की या घटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर प्रचंड परिणाम झाला. आणि याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिमेंट चाळीमध्ये दामोदर हॉलमध्ये एक ऑफिस केलेलं होतं. आपल्या कार्यकर्त्याच्या अनुषंगाने ते ऑफिस केलेलं होतं. आणि मग डॉक्टर बाबासाहेबांना राजरत्न गेल्याने फार मोठं धक्का बसल्याने ते सातत्याने घरात थांबत नसतं, त्या ऑफिसमध्ये जात असत. ऑफिसमध्ये गेल्यानंतर दुपारच्या वेळेला रमाई त्यांना जेवणासाठी डबा वगैरे पाठवून देत असत. राजरत्न ज्या रूममध्ये मरण पावला त्या रूममध्ये डॉक्टर बाबासाहेब अनेक दिवस त्या रूममध्ये गेलेले नाही. आणि एक दिवस ते असं होतं की असलेला डबा जो आहे तो कार्यकर्ता परत घेऊन येतो. रमाईला देखील खूप वाईट वाटतं. आता याच्यातून आपल्या लक्षात येऊ शकेल की बाबासाहेब एवढे मोठे असताना देखील बाबासाहेबांसारख्या माणसाला देखील धैर्य देण्याचं काम, त्यांच्या मनाला मजबूत करण्याचं काम देखील रमाईने केलं. ज्यावेळेला तो कार्यकर्ता घरी डब्बा घेऊन येतो त्यावेळेला रमाई स्वतः ते डब्बा घेऊन त्या ऑफिसमध्ये जातात. ऑफिसमध्ये गेल्यानंतर पाहिलं असतं की बाबासाहेब जे आहेत ते अगदी खिन्न होऊन त्या खुर्चीमध्ये बसलेले आहेत. आणि मग रमाई डायरेक्ट जातात आणि म्हणतात की काय तुमचं डोकं दुखायला लागले का, आणि डोकं दुखायला दाबायला लागतं. त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात अगं हे घर नाही आहे, हे ऑफिस आहे. तर ते म्हणते असू द्या, मग तुम्ही डब्बा परत पाठवला म्हणून मी या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी त्या बाबासाहेबांशी संवाद करतात. मला माहिती आहे की तुमचा मुलगा राजरत्न मरण पावल्यामुळे तुम्हाला अतीव दुःख झालेलं आहे, परंतु मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की राजरत्न हा तुमचा मुलगा होता, तो माझा मुलगा नव्हता का? आणि म्हणून आपण हे दुःख आल्यानंतर ते दुःख बाजूला सारून आपल्याला काम करावं, तुम्हाला समाजासाठी खूप मोठं काम करायचं आहे. म्हणजे असं सांगणारे रमाई जे आहे ते बाबासाहेबांना एक प्रकारचं मानसिक धैर्य देण्याचं देखील काम करते. परंतु रमाईला जसजसं हे दुःख येतं तसतसं रमाईच्या पुढे अनेक दुःख ही सातत्याने निर्माण झालेले दिसून येतात. आणि मग या दरम्यान मग आपण पाहतो की विविध सत्याग्रह घडून आले. त्याच्यातला महाडचा सत्याग्रह आहे. महाडचा सत्याग्रह काय असतो रमाईला पहिल्यांदा माहीत नसतं, परंतु तिथे सत्याग्रह होतो, अनेक लोक जमतात वगैरे अशी भावना ही त्यांना अनेक ऐक्यू अशा स्वरूपाची असते. आणि मग रात्री बसल्या बसल्या रमाई बाबासाहेबांना विचारतात की हा सत्याग्रह कशासाठी करायचा, मग या सत्याग्रहासाठी मग तो सत्याग्रह महाडलाच का करायचा, या सत्याग्रहामध्ये किती लोक येतात, अशा अनेक प्रश्न करतात. आणि मग त्या प्रश्नाची उत्तरं बाबासाहेब देत असतात. बाबासाहेब सांगतात की हा सत्याग्रह महाडला करणं गरजेचं आहे. मग किती लोक येणार आहेत? बाबासाहेब म्हणतात की 3-4 हजार लोक येणार आहेत. रमाईना असं वाटतं की एवढे लोक कशासाठी येत आहेत? ते म्हणतात की हा सत्याग्रह जो आहे त्या सत्याग्रहामध्ये 4-5 लोक आले तर भागत नाही का, एवढेच लोक आले पाहिजेत का? पण त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भीती असते की इकडे एवढे मोठे लोक येणार, त्यांना विरोध होणार, तिथं काहीतरी घडणार, अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये असते. आणि त्या भीतीतून अनेक प्रश्न ते बाबासाहेबांना विचारत असतात. आणि नेमकं तेच घडतं की या सत्याग्रहाच्या वेळेला ते असं म्हणतात की तिथं तुम्ही महिलांना बोलवणार नाहीत का? तर बाबासाहेब म्हणतात महिला बी येणार आहेत. तर त्या म्हणतात की मी पण येते. मग बाबासाहेब म्हणतात की तू येऊन काय करणार आहे? ते म्हणते की मी त्या ठिकाणी येणारे लोक आहेत त्यांना भाकरी करून घालीन. आणि बाबासाहेब हसून तिला संमती देतात आणि ते ठीक आहे म्हणतात तू ये. आणि मग जाऊबाईला घेऊन येते आणि आपल्या चाळीतल्या काही महिलांना पण घेऊन ये असं बाबासाहेब म्हणतात. आणि नेमकं त्या ठिकाणी रमाईच्या डोक्यामध्ये जे आहे त्यांनी जे विचार केले ते तिथं घडतं. आणि त्या ठिकाणी सत्याग्रहाच्या नंतर दंगल घडून येते, अनेक लोक जखमी होतात. याचा परिणाम जो आहे तो रमाईवर झालेला दिसून येतो. त्यांनी बाबासाहेबांसाठी गौऱ्या थापल्या, गौऱ्या विकला, याचा त्यांच्या मनावर परिणाम होत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब जे काम करतायत त्या कामामध्ये अशा प्रकारचा धोका आहे ही गोष्ट त्यांना अति खटकते. आणि मग काही दिवसांनी त्यांना कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तिथं मोठा हल्ला होणार होता, बाबासाहेबांच्या जीवाला धोका होता. असं कळल्यानंतर त्या अधिक अस्वस्थ होतात. आणि मग एका दिवशी बाबासाहेबांच्या जवळ जाऊन असं म्हणतात की साहेब, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, मला भरल्या कुंकवाने मरायचं आहे. माझ्या अगोदर तुम्हाला काय होणार नाही याची देवाजवळ मी प्रार्थना करते. म्हणजे अशा प्रकारची एक वेगळी भावना ही त्यांच्या मनावर होत राहते आणि त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो. आजारी पडायला लागतात, उपास तापास करायला लागतात. आणि मग हे 1927 मध्ये सुरू झालेलं हे जे प्रकरण आहे ते रमाईच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे
महाडचा सत्याग्रहापर्यंत हे चालू असतं, तुमच्या पुणे करारापर्यंत ते चालू होत असतं. आणि मग प्रत्येक वेळेला टेन्शन, प्रत्येक वेळेला बाबासाहेबांची चिंता, याचा परिणाम जो आहे तो रमाईच्या संदर्भामध्ये होतो. त्या आजारी पडल्यानंतर मग वराळी साहेब जे आहेत, वराळी साहेब बाबासाहेबांना म्हणतात की मी काही दिवस घेऊन जातो. रमाईने घेऊन जाण्यासाठी निघतात. त्यांचा देखील नुकताच विवाह झालेला असतो. आणि मग बाबासाहेबांना देखील असं वाटतं की या महाडचा सत्याग्रहाचा परिणाम झालेला आहे आणि 4 दिवस तिकडे राहिल्यानंतर तिच्या मनाला देखील थोडंसं बरं वाटायला लागेल. आणि बाबासाहेब त्याला परवानगी देतात. आणि मग रमाई जे आहेत आपल्या यशवंताला, मुकुंदाला घेऊन आणि त्यांचे भाऊ बहीण जे आहेत त्यांना घेऊन बळवंतराव वराळी साहेबांच्या गावामध्ये येतात. आता तिथं आल्यानंतर तिथे एक प्रसंग घडतो. त्याच्यातून देखील रमाईची भूमिका आपल्या लक्षात येऊ शकते. रमाईचं काम जे आहे ते बाबासाहेबांना पूरक कशा प्रकारचं आहे किंवा रमाईच्या मनामध्ये देखील समाजाविषयी कशा भावना आहेत हे लक्षात येतं. त्यांचं तिथं वसतिगृह असतं आणि एक दिवस त्या वसतिगृहामध्ये मुलांना देण्यासाठी धान्य नसतं आणि त्याचा शोध घेण्यासाठी वराळे साहेब बाहेर पडतात. त्यावेळेला त्या बोलवून घेतात आणि आपल्या हातातल्या बांगड्या ज्या आहेत त्या वराळे साहेबांना देतात आणि ते सांगतात की या बांगड्या घाण ठेवा किंवा विका आणि मुलांसाठी काहीतरी घेऊन या. ही गोष्ट वराळे साहेबांना खूप खटकते, परंतु त्या आग्रह करतात आणि त्या बांगड्या घेऊन जायला सांगतात. आणि मग तेवढ्यात त्यांची पत्नी राधाबाई असते, वराळे साहेबांची पत्नी येते आणि ती म्हणते की तुम्ही असं करायला नाही पाहिजे होतं, माझ्याकडे होतं ना, बांगड्या होत्या, माझ्याकडे दागिने आहेत, मी माझे दिले असते. त्यावेळेला रमाई असं म्हणतात, बेटा तुझं लग्न आत्ताच झालेलं आहे आणि तू हातातल्या बांगड्या दिल्यात तर शेजारी काय म्हणतील की काल तर त्या मुलीच्या अंगावर दागिने होते, आज काय झाले, आणि तुझं नवीन लग्न झालेलं आहे. आणि पुढे असं म्हणतात की तू माझी चिंता करू नको, मला खूप दागिने आहेत. आणि तिथं म्हणतात की तुझा नवरा देखील खूप हुशार आहे, जर ते घाण ठेवले असतील तर तो सोडून आणू शकेल. म्हणजे ही भावना देखील त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वतः आजारी असताना देखील या भावना जपण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि मग मी आता सांगितल्याप्रमाणे की बाबासाहेबांचे वेगवेगळे सत्याग्रह आहेत आणि मग त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होती की माझा नवरा जो आहे तो पाश्चिमात्य देशामध्ये शिकून आलेला आहे, परदेशामध्ये शिकून आलेला आहे आणि तरी देखील लोक त्यांचा द्वेष करतात, तरी देखील त्यांचा लोक विरोध करतात. ही भावना त्यांना फार खटकते आणि त्यांचा आजार जो आहे तो सातत्याने बळावत जातो. आणि एक दिवस खूपच आजारी पडल्यानंतर डॉक्टर दस्तूरकर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळचे आणि फॅमिली डॉक्टर असतात, त्यांना बोलवत आणि मग ते सांगतात की त्यांची प्रकृती नाजूक आहे, पण एक धोका पत्करू नका की आता ती आई बनणार नाहीत, याची तुम्ही काळजी घ्या. रमाईला आपण आजारी आहोत याचं दुःख वाटत नाही, पण आपण आई बनू शकत नाही याचं दुःख त्यांना वाटतं. त्यांना असं वाटत असतं की आपल्याला एखादी मुलगी असायला पाहिजे, अशा प्रकारची भावना असते. परंतु आपल्याला आता मूल होणार नाही किंवा आपल्याला मूल होऊ देऊ नका डॉक्टरनं सांगितलेली, याचा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो आणि हा परिणाम देखील त्यांच्या प्रकृतीवर आघात करण्याचंच काम करत असतो. हे घडल्यानंतर मग 1930 मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह आहे. त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स देखील या 30 मधली आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींची एक चर्चा संपूर्ण भारतामध्ये असते की गांधीजींचा विरोध आहे, काँग्रेसचा विरोध आहे, मग या ठिकाणी काळाराम मंदिर आहे ते सनातनांचा विरोध आहे. अशा प्रकारे सातत्याने त्यांच्या कानावर येत असतं आणि मग सातत्याने रमाई जे आहेत ह्या आपल्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतात, ईश्वरांचा धावा करण्याचं काम करतात, उपवास करतात. किती उपवास करायचे बाबासाहेब म्हणतात की त्याची घंटाच नसायची. सोमवार आणि शनिवार करत असायचे, त्या दिवशी ते अक्षरशः पाणी देखील घेत नसायचं. म्हणजे अशा स्वरूपाचे उपवास केल्यामुळे बाबासाहेबांचे प्रश्न तर सुटत नव्हतेच, परंतु त्यांच्या मनाला समाधान वाटत होतं. परंतु या समाधानामधूनच त्यांच्या प्रकृतीवर देखील त्याचा परिणाम होत असायचा. आणि मग या पद्धतीने रमाई जगत राहिल्या. त्यानंतर बाबासाहेबांनी राजगृह बांधलं, त्या राजगृहामध्ये राहायला आल्या. राजगृहात राहायला आल्यानंतर देखील त्यांची चिंता जी आहे ती बाबासाहेबांची असायची. एवढं मोठं राजगृह बाबासाहेबांनी बांधलं असलं तरी संध्याकाळी 6 वाजले नाहीत तोपर्यंत बाहेर पायरीवरून बाबासाहेबांची वाट बघत बसायची. कारण त्यांना उगीच वाटायचं की बाबासाहेबांच्या जीवाला धोका आहे आणि मग बाबासाहेबांना पाहिल्याशिवाय त्या पायरीवरून उठत नसायचे. आता ही सातत्याने दैनंदिनी ते करत राहिल्या. आणि मग 1935 मध्ये बाबासाहेबांचं तुमच्या रमाईचं निधन झालं. त्याच्यामध्ये देखील सांगतो की पनवेलला एक वसतिगृहाची बैठक होती आणि माईसाहेबांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितले की मला काय जमणार नाही. आणि मग रमाई आजारी आहे ते त्यांना सांगितलं. त्यामुळे मला काय होणार आहे, मुलांचं वसतिगृह महत्त्वाचं आहे, मला काहीच होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. म्हणून रमाईनेच बाबासाहेबांना जे आहे हे पनवेलला पाठवलं. परंतु त्यांना तरी काय माहीत होतं की बाबासाहेब तिकडे गेल्यानंतर आपला आजार वाढेल आणि त्याच पद्धतीने झालं. बाबासाहेबांना निरोप आला की रमाईची प्रकृती खूपच खालवलेली आहे. बाबासाहेब धावत आले आणि रमाईने बाबासाहेबांना एक डोळा भरून पाहिलं आणि हात वर केला आणि हात वर केल्यानंतर काही सेकंदामध्येच तो हात खाली आला आणि रमाईने बाबासाहेबांचा हा निरोप घेतला आणि रमाई 27 मे 1935 रोजी निघून गेल्या.
त्यांच्या अंत्यविधीसाठी प्रचंड लोक जमा झाले होते. जवळपास 50,000 लोक जे आहेत त्यांच्या अंत्यविधीला जमा झालेले होते. त्यांनी दुखवट्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर रमाईच्या या मृत्यूचा खूप मोठा परिणाम झाला. ते बाहेर जाण्याशी झाले आणि स्वतःला त्यांनी कोंडून घेतलं आणि त्यांना देखील दुःख असं वाटत होतं की आपण रमाईसाठी फार काही करू शकलो नाही. आणि मग रमाईच्या स्वभावाविषयी देखील आपण पाहतो की थॉट्स ऑन पाकिस्तानच्या हा ग्रंथ त्यांनी रमाईला अर्पण केलेला आहे आणि रमाईला अर्पण करत असताना रमाईविषयीचं प्रचंड कौतुक जे आहे ते बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि रमाईच्या संबंधी बाबासाहेबांनी त्यामध्ये जे लिहिलेलं आहे याच्यातूनच आपल्याला रमाईचं मोठेपण जे आहे हे दिसून येतं. तर जीवनभर आयुष्यभर बाबासाहेबांना सहकार्य करणारी रमाई जी आहे ती निघून गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सातत्याने अस्वस्थ असणारी रमाई जी आहे ही बाबासाहेबाला सोडून गेली. हे बाबासाहेबांच्या मनाला अत्यंत लागलेलं होतं आणि म्हणून बाबासाहेब मी म्हटल्याप्रमाणे की बाबासाहेब हे कुटुंबाच्या घराच्या बाहेर जायला तयार नसायचे. आता ह्याच्यातून बाहेर कोण आणणार, कारण त्यांना आधार देण्याचं काम जे आहे ते रमाई करत असत, त्यांना प्रेरणा देण्याचं काम रमाई करत असत आणि म्हणून आधार देणारी रमाई जी आहे किंवा त्यांना प्रेरणा देणारी रमाई ही निघून गेली आणि त्यामुळे एकाएकी बाबासाहेब पडले. बाबासाहेबांनी त्यांच्याविषयीच बहिष्कर भारतामध्ये देखील खूप सुंदर लिहिलं होतं. मला असं वाटतं बहिष्कर भारताच्या एका लेखामध्ये त्याने असं लिहिलं आहे की रात्रंदिवस प्रपंचाची काळजी तिने वाहिली. आजही तिला माझ्या प्रपंचाची चिंता करावी लागते. यासाठी तिने डोक्यावर गौऱ्या व्हायला मागे पुढे पाहिले नाही. अशा अत्यंत ममताळू सुशील स्त्रीच्या सहवासात दिवसाची 24 तासापैकी मी अर्धा तास देखील मला घालवता आलं नाही याचं मला प्रचंड दुःख आहे, अशा भावना ते व्यक्त करतात. परंतु काळाच्या पुढे कुणालाही जाता येत नव्हतं हे बाबासाहेबांना देखील माहीत होतं आणि मग बाबासाहेब काही दिवस थोडंसं अलिप्त राहिले, लोकांपासून अलिप्त राहिले, चळवळीपासून अलिप्त राहिले, परंतु त्यांच्या मनामधली समाजाविषयीची भावना ही त्यांना स्वस्थ बसू देणारी नव्हती. आणि दुसरी गोष्ट आहे रमाईची भावना देखील तीच होती आणि मग रमाईची भावना आणि बाबासाहेबांची भावना याच्यामधून बाबासाहेब पुन्हा एकदा समाज चळवळीकडे आपल्याला वळलेले दिसून येतात. 1-1.5-2 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या वेगळ्या मुवमेंटला सुरू केली आणि त्यांनी पहिली जी मुवमेंट केलेली आहे ती म्हणजे 13 ऑक्टोबर 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा. रमाईच्या जाण्याच्या नंतर बाबासाहेबांनी उचललेलं हे अतिशय महत्त्वाचं पाऊल की हिंदू म्हणून मी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेणारं पाऊल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उचललं. त्याच्यानंतर नाशिकच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये 24/10/1935 बाबासाहेबांना भेटण्यासाठी हिंदू धर्मातील काही पुरोगामी मंडळी देखील त्या ठिकाणी आली होती. त्यानंतर या दरम्यानच आपल्या लक्षात येऊ शकली रमाईच्या नंतर जातपात तोडक मंडळांचं भाषण होतं, ते भाषण झालं नाही आणि मग बाबासाहेबांनी एनॅलिसिस ऑफ कास्ट जे आहे ते पुस्तक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी 1936 म्हणजे 15 ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर जुलै 1942 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली आहे आणि अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला या चळवळीमध्ये पुन्हा झोकवून दिलेलं आहे. मी ज्यावेळेला बाबासाहेबांचे एकंदरीत हे कार्यक्रम पाहिले की 1935 ते 1948 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 300 पेक्षा अधिक कार्यक्रम घेतलेले आहेत. म्हणजे रमाईच्या नंतर बाबासाहेबांनी पुन्हा समाजकार्यासाठी स्वतःला झोपून दिलेला आहे आणि 300 पेक्षा अधिक कार्यक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी घेतले. म्हणजे दररोज एक कार्यक्रम किंवा सातत्याने कुठल्या ना कुठल्या उपक्रमामध्ये ते सातत्याने राहिलेले आहेत. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1935 ते माईसाहेबांशी विवाह होईपर्यंत म्हणजे 1948 पर्यंत बाबासाहेब कसे जगत होते याचा आपण कधी विचार केलेला आहे का? कारण या कालावधीमध्ये बाबासाहेब हे एकटे आहेत. त्यांची जीवनाची काळजी करणारं कुणीही नाही, त्यांना धीर देणारं कुणी नाही आहे, त्यांना प्रेरणा देणारं कुणी नाही आहे, त्यांच्या सुखदुःखाची चौकशी करणारं कुणी नाही. आणि अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1935 ते 1948 पर्यंत जगलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग याचा परिणाम काय झालेला आहे की याचा परिणाम म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. खरं तर बाबासाहेबांनी आपल्या या जीवनचक्रामध्ये स्वतःच्या प्रकृतीकडे फारसं लक्ष दिलं नाही. 1922 पासून बाबासाहेब आंबेडकर हे आजारी आहेत आणि मग ह्या प्रत्येक प्रसंगामधून बाबासाहेबांच्या जीवनावर आघात होत जात जात बाबासाहेब जे आहेत हे गंभीर आजारी पडत गेलेले आहेत आणि अशा वेळीच रमाईचा प्रवेश त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
ज्या रमाईच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण पूर्ण केलं, ज्या रमाईच्या सहवासामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या संघटना निर्माण केल्या, महाडचा सत्याग्रह झालेला आहे, आणि तेच बाबासाहेब पुन्हा प्रचंड थकलेले आहेत, त्यांना अनेक रोगांनी ग्रासले आहेत. संधिवाताचा आजार आहे, त्यांना सांधेदुखीचा आजार आहे, मज्जातंतूचा आजार आहे, BP आहे, शुगर आहे. अशा अनेक आजाराच्या समोर बाबासाहेबांना जावं लागलं. आणि याच दरम्यान बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आपल्या लक्षात येऊ शकते की माईसाहेबांचा प्रवेश झालेला आहे. आता जसं रमाईचं एकंदरीत बाबासाहेबांच्या एकंदरीत कार्यामध्ये योगदान आहे, मग ते कार्य तुमचं महाडचा सत्याग्रह असेल, 1930चा तो काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, पुणे करार असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये माईसाहेबांना त्यांना धीर देण्याचं काम केलेलं आहे, आपल्या आपल्या पद्धतीने त्यांना प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. आणि ते बाबासाहेब अत्यंत आजारी असताना त्यांच्या जीवनामध्ये माईसाहेबांचा प्रवेश देखील अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे. खरं तर मग रमाईचा जो दर्जा आहे तोच दर्जा या ठिकाणी माईसाहेबांचा देखील आहे, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. रमाईचा आणि बाबासाहेबांचा विवाह जो आहे हा 15 एप्रिल 1948 रोजी झाला. आता जी गोष्ट माईसाहेबांच्या रमाईच्या वाटेला आलेली होती तीच गोष्ट मला असं वाटतं की आपल्याला माईसाहेबांच्या वाटेला आलेली दिसून येते. त्यांचा विवाह 18 एप्रिल 1948 रोजी झाला. आता तुम्हाला सांगतो की विवाह झाल्यानंतर त्यांचा स्वागत समारोह जो आहे हा कधी झालेला आहे, म्हणजे विवाह झालेला आहे की 18 एप्रिल 1948ला, आणि त्यांचा स्वागत समारोह झालेला आहे 6 जानेवारी 1949ला. याचं कारण काय, तर डॉक्टर बाबासाहेबांना या काळामध्ये वेळ देखील नव्हता. म्हणजे त्यांच्या मागे अनेक कामं होती. त्या काळामध्ये बाबासाहेब संविधान निर्मितीच्या कामामध्ये गुंतलेले होते. ज्या दिवशी त्यांचा विवाह झाला त्याच दिवशी लॉ युनियन म्हणून एक संघटना होती, त्याचं वार्षिक अधिवेशन होतं. त्या वार्षिक अधिवेशनाला बाबासाहेब गेले होते. 15 एप्रिलला लग्न होतोय आणि 18 तारखेला पुन्हा त्या कार्यक्रमामध्ये आहे. 25 एप्रिलला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन आहे. 18 ऑगस्टला ते कायदे मंडळामध्ये भाषण करत असल्या दिसून येतात. 4 नोव्हेंबर 48ला ते दिल्लीच्या संविधानाच्या पहिल्या मसुद्याचं वाचन करतात. 11 डिसेंबरला ते पुन्हा त्या संविधान मसुद्याच्या कामामध्ये येतात. 22 डिसेंबरला जे आहे हे मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये असतात. 27 डिसेंबर, 28 डिसेंबर, 8 जानेवारी पर्यंत हे सगळे कार्यक्रम आहेत. आणि म्हणून हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माईसाहेबांच्या विवाहाच्या संबंधीचा स्वागत समारंभ या ठिकाणी केलेला आहे. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वतःला खूप मोठं कामामध्ये गुंतवून घेतलेलं आहे, आणि ते काम म्हणजे आमच्या सर्वांचं उद्धार करणारं काम होतं. त्यांचा विवाह 1948 मध्ये होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधानसभेचं काम करत असतानाच 11 फेब्रुवारी 1950ला दुसरा कार्यक्रम, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की 11 फेब्रुवारी 1949 ते 25 नोव्हेंबर 1949 पर्यंत बाबासाहेबांनी संविधान निर्मितीचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकच अपवाद आहे की हिंदू कोड बिलाविषयी एक मुलाखत त्याच्यामध्ये आलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांचा विवाह मुळात अशाच वेळेला झाला की ज्यावेळेला ते संविधान सभेमध्ये व्यस्त होते. आता त्यांच्या कार्यक्रमाविषयी जर आपण पाहिल्यानंतर खरं तर खूप आश्चर्य वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेळ कसं काढत होते मला कळत नाही की आपण, आणि विशेषतः आजारी असताना देखील हे सगळे कामं करणं अतिशय अवघड होतं. जानेवारी 1950 ते डिसेंबर 1950 त्यांनी या दरम्यानच्या एका वर्षामध्ये 16 अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतलेले होते आणि ते चांगल्या पद्धतीने पार पाडले होते. जानेवारी 1951 ते डिसेंबर 1951 29 कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले होते. जानेवारी 1952 ते डिसेंबर 1952 मध्ये त्यांनी 29 कार्यक्रम आयोजित केलेले होते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बुद्ध धम्माचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता. 19 मे 1952 जानेवारी ते 44 कार्यक्रम त्यांनी घेतले. त्याच्यामध्ये बौद्ध धम्माच्या संबंधीचे 5 व्याख्याने त्यामध्ये कार्यक्रम आहेत. आणि 1954 ते 56च्या काळामध्ये, म्हणजे 54 ते 56 या 2 वर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी 43 कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि त्या 43 पैकी 26 कार्यक्रम हे धम्माच्या संदर्भामध्ये आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि माईसाहेबांचा सहवास किती वर्षाचा आहे, तर केवळ 8 वर्षाचा सहवास आहे. डॉक्टर बाबासाहेब मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजारी असल्यामुळे त्यांचा संपर्क जो आहे हा माईसाहेबांशी आलेला दिसून येतो. आता एक गंमत अशी आहे की रत्नागिरी जे आहे हे रमाईचा देखील जिल्हा होता आणि त्याचप्रमाणे माईसाहेबांचा जिल्हा देखील रत्नागिरी आहे. माईसाहेबांचं नाव शारदा कृष्णराव कबीर.
बाबासाहेब त्यांना शरू या नावाने हाक मारत असायचे. जसं रमाईला ते रामू असं म्हणायचे. या ठिकाणी माईसाहेबांचे वडील जे आहेत हे आरोग्य खात्यामध्ये नोकरीला होते. माईसाहेब जे आहेत त्या फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. त्यानंतर त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून MBBS केलं. 1937 त्यांनी गुजरातमध्ये नोकरी देखील केली आणि त्याच्यानंतर ते मुंबईला माळवणकर यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांची ओळख झाली. त्या ओळखीचं कारण असं की त्या ठिकाणी डॉक्टर S. राव म्हणून होते आणि S. रावची पत्नी जी आहे ही माळवणकरांच्या हॉस्पिटलमध्ये येत असायची. आणि माळवणकरांच्या ज्या 3 मुली तुमच्या रावच्या ज्या 3 मुली होत्या त्या 3 मुलीपैकी एक मुलगी ही माईसाहेबांची मैत्रीण होती आणि त्यामुळे त्या कुटुंबाचा संबंध होता. आणि माळवणकरांकडे उपचाराला जाण्याचा सल्ला जो आहे तो राव यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला होता. कारण S. राव जे होते हे अर्थशास्त्रज्ञ होते आणि त्यामुळे बाबासाहेबांची त्यांची ओळख होती. आणि मग या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपचाराला आल्यानंतर माईसाहेबांना माहीत नव्हतं की यांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे हे देखील माईसाहेबांना माहीत नव्हतं. आणि मग त्यांनी सांगितले की तुमचा जो शुगर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला नियमित औषध देण्याची गरज आहे. आणि त्यावेळेला ते असं म्हणतं की तुमच्या पत्नीने तुमची आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आणि मग त्यावेळेला बाबासाहेब सांगतात की माझी पत्नी नाही आहे आणि माझी पत्नी मरण पावून बरेच दिवस झालेले आहेत. असं म्हटल्यानंतर रमाईना देखील त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते आणि बाबासाहेबांना देखील काय करायला होतं की त्यांचं आरोग्य राखण्यासाठी किंवा त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी किंवा थोडक्यात आपल्याला म्हणता येऊ शकेल बाबासाहेबांना जगण्याची गरज होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक दिवस माईसाहेबांनाच पत्र लिहिलं आणि त्यांनी लग्नाची पहिल्यांदा मागणी घेतली. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिले की आपल्यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्यामध्ये वयाचं अंतर हे अधिक आहे आणि ही गोष्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नकार दिला तरी मला वाईट वाटणार नाही. अशा प्रकारचं पत्र बाबासाहेबांनी 25 जानेवारी 1948 माईसाहेबांना लिहिलं. मग बराच वेळ विचार केला. माईसाहेबांनी आपल्या कुटुंबाशी चर्चा केलेली नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. माईसाहेबांनी डॉक्टर माळवणकर यांच्याशी चर्चा केली आणि 16 फेब्रुवारीला बाबासाहेबांना होकाराचं पत्र दिलं आणि त्याच्यानंतर 18 एप्रिल रोजी नोंदणी पद्धतीने बाबासाहेबांचा विवाह झाला. त्यानंतर ते सातत्याने बाबासाहेबांच्या बरोबर राहिल्या. बाबासाहेबांच्या बरोबर म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यक्रम असायचे त्या त्या ठिकाणी ते गेल्या. आता या दरम्यान बाबासाहेब आजारी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. संविधानाचं काम होत असताना देखील ते प्रचंड आजारी होते. आता त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमलाकर चित्रे यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र पाहिल्यानंतर देखील आपल्याला बाबासाहेबांच्या प्रकृतीची कल्पना येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमलाकर चित्रे यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हणतात की कमलाकर गेल्या 15 दिवसामध्ये मी 1 मिनिट देखील झोपलेलो नाही. कारण रात्र झाली की माझ्या मज्जातंतूचा आजार सुरू होतो आणि तो आजार कोणत्याही औषधानं थांबत नाही. म्हणजे ॲलोपॅथिक असो किंवा आयुर्वेदिक अशी कोणतेही औषध घेतले तरी तो आजार थांबत नाही आणि त्याच्या वेदना मात्र 100 इंगळ्या डसल्या एवढ्या अशा प्रकारच्या असतात. परंतु देशासाठी आणि माझ्या समाजासाठी या वेदना मला सहन करायला शिकलं पाहिजे अशा प्रकारचं पत्र बाबासाहेबांनी लिहिलं आहे. आणि यावरून 2 गोष्टी होतात की बाबासाहेबांना राष्ट्राविषयी समाजाविषयी असलेली तळमळ जी आहे ही लक्षात येते. त्याचबरोबर त्यांची प्रकृती कशी होती हेही लक्षात येते. त्यानंतर हे संविधानाचा अंमल सुरू झाल्यानंतर बाबासाहेबांनी आपलं लक्ष जे आहे ते धर्मांतराच्या प्रश्नाकडे वळवलेलं आहे. आणि मग या अनुषंगानेच त्यांनी अनेक कार्यक्रम अनेक परिषदांचं आयोजन केले. अनेक परिषदांना ते हजर राहिलेले आहे. 1950ला ते श्रीलंकेमधल्या अधिवेशनाला गेलेले आहेत. त्याच्यानंतर काठमांडू येथे झालेल्या 26 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत झालेल्या या अधिवेशनामध्ये गेलेले आहेत आणि या प्रत्येक ठिकाणी ते आजारी पडलेले आहेत. एवढंच नाही तर मी आपल्याला एक सांगेन की 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांचं संविधान सभेमधलं शेवटचं भाषण. आदल्या दिवशीच बाबासाहेबांच्या पोटावर एक गाठ आली आणि ते गाठ आल्यानंतर त्यांना नीट बसता देखील येईन असं झालं. मग त्यावेळेला त्यांनी नेहरूला कळवलं की बाबासाहेब उद्या येऊ शकणार नाहीत कारण त्यांच्या पोटाला गाठ आली, त्यांना नीट बसता येत नाही. त्यावेळेला नेहरूंनी तात्काळ त्यांच्यासाठी एक वेगळी खुर्ची तयार केली आणि त्या खुर्चीवर मग बाबासाहेब रिलॅक्स असं बसले. ती खुर्ची तुम्हाला आज देखील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये असलेली दिसून येते. त्यानंतर 1953 बाबासाहेब खूपच आजारी पडले होते आणि त्यांच्यासोबत माईसाहेब गेले होते. आणि मग बाबासाहेब माईसाहेबांना म्हणाले की तू तुझी पण तपासणी करून घे. आणि तपासणी केल्यानंतर बाबासाहेबांना तिथं धक्कादायक गोष्ट कळाली की माईसाहेबांना कॅन्सर असण्याची शक्यता डॉक्टरने व्यक्त केली.
बाबासाहेबांच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं. बाबासाहेब म्हणाले की मला तुझी चिंता वाटते, माझं ऑपरेशन नंतर करूयात. माईसाहेब असं म्हणतात की नाही, तुम्ही काही घाबरू नका, काही होणार नाही, अगोदर तुमचं ऑपरेशन करूयात आणि मग पुन्हा माझे टेस्ट आपण करूया, कदाचित ते चुकीचं देखील होऊ शकतं. आणि सुदैवाने बाबासाहेबांचं ऑपरेशन चांगलं झालं आणि माईसाहेबांचा जो कॅन्सर होता तो रिपोर्ट देखील पुन्हा निगेटिव्ह आला. डॉक्टरने दिलेला अंदाज जो आहे हा चुकीचा ठरला. म्हणजे या पद्धतीने बाबासाहेबांना सहकार्य करण्याचं काम देखील माईसाहेबांनी सातत्याने केलेलं दिसून येतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काश्मीरमध्ये बोलवण्यात आलं. फारुख अब्दुल्लाने त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. काश्मीरमध्ये गेल्यानंतर माईसाहेबांना बरोबर घेऊन गेले होते आणि तिथं त्यांच्या लक्षात आलं की माईसाहेबांना मूल होणार आहे किंवा त्या गरोदर असल्याची कल्पना त्या ठिकाणी आली आणि मग त्यांना रमाईची आठवण झाली की रमाईला मुलगी हवी होती. मग ते म्हणतात की आपल्याला मुलगी झाली तर बरं होईल, एका अर्थाने की रमाईची इच्छा देखील पूर्ण होईल. पण दुर्दैव वेगळं होतं. गेस्ट हाऊसवरून पायऱ्या उतरत असताना त्या स्लिप झाल्या आणि त्या ठिकाणी ऑपरेशन झालं. त्यावेळेला त्या म्हणाले की आपल्याला मुलगी झाली नाही तरी आपण दत्तक घेऊ, पण तसं काही घडलं नाही. म्हणजे या पद्धतीचा प्रवास माईसाहेबांच्या सोबत देखील राहिलेला आहे. माईसाहेबांच्या सोबत फक्त 8 वर्ष होते आणि या 8 वर्षामध्ये देखील माईसाहेबांच्या वाट्याला बाबासाहेब अतिशय कमी आलेत. जसं याच्या अगोदर रमाईच्या वाट्याला बाबासाहेब कमी आले, त्याप्रमाणे माईसाहेबांच्या वाट्याला देखील कमी आलेले आहे. मध्ये मध्ये तर बाबासाहेबांना भीती वाटायली की मी जगणार नाही. माईसाहेब खूप धीर द्यायच्या. पण 1950 बाबासाहेबांना एक मायनर अटॅक आला आणि त्यावेळेला बाबासाहेबांना असं वाटलं की आता आपण जगू शकणार नाही, आपण तर धर्मांतराची घोषणा करणार आहे, बौद्ध धर्म स्वीकारणार आहोत आणि मग आपण जगणार नाही तोपर्यंत, अशा प्रकारची भीती वाटल्यामुळे 2 मे 1950 रोजी बिर्ला परिसरामध्ये असलेल्या महाबोधी विहारामध्ये बाबासाहेबांनी आणि माईसाहेबांनी धर्मांतर केलेलं आहे. आर्यवंश नावाचे बंदी जे होते आणि त्या बंदीकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. आणि या अर्थाने पाहिले तर मला असं वाटतं की माईसाहेब हे त्यावेळेला पहिल्या बौद्ध महिला म्हणून आपण त्यांचा उल्लेख करता येऊ शकेल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 56 निधन झालं, महानिर्वाण झालं आणि त्यावेळेला मग एक वेगळी लाट जी आहे ही संपूर्ण भारतामध्ये आणि विशेषतः आंबेडकरी समाजामध्ये निर्माण झाली. आपल्याला माहीतच आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारण्याचं काम माईसाहेबांनी केलं, अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आणि एक प्रकारचा संताप जो आहे हा आंबेडकरी समाजामध्ये निर्माण झाला. आणि मग एकंदरीत या सर्व बाबासाहेबांच्या इतिहासामध्ये खलनायक माईसाहेबांना बनवण्याचं काम केलं. परंतु आपण जर पाहिले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बौद्ध आणि धम्म हा ग्रंथ आपण पाहिला आणि बौद्ध आणि धम्माच्या ग्रंथामधली प्रस्तावना जी आहे ही प्रस्तावना पाहिल्यानंतर मला असं वाटतं की माईसाहेबांना निर्दोष ठरवण्यासाठी ही प्रस्तावना पुरेशी आहे. बाकीच्या गोष्टी फार जाण्यात देखील गरज नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाबासाहेबांच्या नंतरचं नेतृत्व कुणाकडे असावं याची एक स्पर्धा सुरू झाली आणि मग त्या काळामधल्या काही राजकीय नेत्यांनी एक षड्यंत्र रचलं. एका बाजूला भैयासाहेबांना देखील रोखायचं आणि दुसऱ्या बाजूला माईसाहेबांना दूर लोटायचं, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेतला. काही नेत्यांनी त्यावेळेला भैयासाहेबांना देखील बदनाम करायचा प्रयत्न केला आणि हीच गोष्ट माईसाहेबांच्या संदर्भामध्ये देखील झाली. आणि म्हणून बुद्ध आणि धम्माची प्रस्तावना बाबासाहेबांनी कधी लिहिलेली आहे तर 4 डिसेंबर 1956 रोजी लिहिलेली आहे. म्हणजे मरण्याच्या केवळ 2 दिवस अगोदर ती प्रस्तावना लिहिलेली आहे आणि ती प्रस्तावना लिहून त्यांनी नानकचंद रट्टूंना टाईप करण्यासाठी दिलेली आहे. त्यांची प्रस्तावना आपल्याला आज देखील त्यांच्या हस्तलिखित पाहायला मिळते आणि त्याच्यावर त्यांनी काय केली की आपली सही लिहिलेली आहे आणि नानकचंद रट्टूचं नाव लिहून त्याच्यावर सही केलेली आहे आणि ती टाईप करायला दिलेली आहे आणि ती प्रस्तावना आज देखील आहे. सुरुवातीच्या काळामध्ये बुद्ध आणि धम्मा ग्रंथ छापला गेला, परंतु त्याच्यामध्ये ही प्रस्तावना छापली गेली नाही आणि मग त्यावेळेला असं सांगण्यात आलं की ही प्रस्तावना बाबासाहेबांनी लिहिलेलीच नव्हती, ही सबब पुढे केली आहे आणि ती प्रस्तावना छापली नाही. आणि त्यावेळेला लोकांना वाटलं खरं आहे, परंतु नंतर ही प्रस्तावना सापडल्यानंतर ती प्रस्तावना का छापली नाही त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. कारण बाबासाहेबांनी या प्रस्तावनेमध्ये माईसाहेबांविषयी जे लिहिलेलं आहे ते अतिशय वेगळं आहे. त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी असं लिहितात की या ग्रंथाची रचना तयार करत असतानाच मी आजारी होतो आणि अद्याप देखील मी आजारीच आहे. या 5 वर्षात माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झाले. अशावेळी माझी प्रकृती इतकी चिंताजनक बनलेली होती की मी एक विजती ज्योत असल्यासारखे आहे असे डॉक्टर माझ्याबद्दल बोलत असत. ही विजती ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचं काम माझी पत्नी आणि तसे डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. एवढंच नव्हे तर माझं हे काम पूर्ण करण्यामध्ये देखील त्यांचा वाटा मोठा आहे. असं असताना देखील आम्ही माईसाहेबांना दोषी ठरवलं
आणि त्यांना अनेक वर्ष अज्ञातवासात राहावं लागलं. आणि म्हणून माईसाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की 1953 मला डॉक्टरचं निदान झालं की मला कॅन्सर आहे. खरं तर ते डॉक्टरचं निदान बरोबर निघालं असतं आणि मी कॅन्सरनं त्याच वेळेला मरण पावले असले तरी मला हे दुःख पाहायला मिळालं नसतं असं ते म्हणतात. यावरून माईसाहेबांची वेदना जी आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आता त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण मी सांगेन, ही प्रस्तावना तर त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण आपण लक्षात घेतलं की आंबेडकर घराण्याचं किंवा राजगृह आणि माईसाहेब यांच्यातले कसे संबंध होते. एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकेल की राजगृहामध्ये असणार म्हणजे भैयासाहेब आंबेडकर असतील, भैयासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब यांच्यामध्ये मतभेद होते. प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये काही मतभेद त्यामध्ये होते, परंतु राजगृहाने किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांनी माईसाहेबांवर असा आरोप केलेला कुठेही मी वाचलेला नाही की जी राजकीय मंडळी सांगत होती की बाबासाहेबांचा खून माईसाहेबांनी केलेला आहे. असं यशवंतराव भैयासाहेब आंबेडकर कुठेही म्हणलेलं दिसून येत नाही, किंवा बाळासाहेब आंबेडकर देखील कुठं म्हटलेलं दिसत नाही, किंवा त्यांच्या पत्नी मीराताई आंबेडकर देखील म्हटलेलं दिसून येत नाही. ही गोष्ट देखील अतिशय महत्त्वाची आहे. उलट माईसाहेब असं म्हणतात की यशवंत आणि माझ्यामध्ये दरी निर्माण करण्याचं काम या राजकारणी लोकांनी केलं. राजकारणासाठी माणसं किती हीन पातळीपर्यंत जाऊ शकतात याचा पुरावा म्हणजे माझ्या विरुद्ध रचले गेलेलं कुंभाड आहे. आणि या प्रवाहातून मी दूर फेकले जावे या हेतूनच हे षडयंत्र रचलं गेलेलं आहे. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की माईसाहेबांवर खऱ्या अर्थाने फार मोठा अन्याय करण्याचं काम काही राजकीय मंडळींनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजाराचे स्वरूप अतिशय गंभीर होते आणि त्यामुळे त्यांच्या दिनचर्येत शिस्त यावी म्हणून काही लोकांना मी भेटू दिले नसेल, परंतु त्याचा अर्थ ते दुखावले हेही समजू मी शकते, परंतु हे मी फक्त बाबासाहेबांच्या आरोग्यासाठी करत होते हेच त्यांनी समजून घेतलं नाही आणि मला माझ्यावर जे आहे ते जाणीवपूर्वक मोठे आरोप केले, अशा प्रकारचं मत देखील त्यामध्ये मांडलेलं आहे. आता याच्यामध्ये काही लोक सांगायचे की काही आत्मचरित्रामध्ये आलेलं आहे की बाबासाहेबांना ते डॉक्टरांना देखील भेटू देत नव्हते आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवला. त्याच्यातलं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. आपल्या मराठवाड्यामधलंच आहे की डॉक्टर अहमद हुसेन नावाचे औरंगाबादचे फिजिओथेरपी डॉक्टर आहेत आणि त्यांनी एक आठवण लिहिलेली आहे की ते असं म्हणतात की मला दिल्लीचे ख्रिस्टन नावाचे एक फिजिओलॉजीचे डॉक्टर होते, त्यांचा मला फोन आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे औरंगाबादला येणार आहेत आणि त्यांना तपासण्याचं काम, त्यांच्यावर उपचार करायचं काम तुम्ही करा असं सांगितल्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेलो. भेटण्यासाठी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे माईसाहेबांनी माझ्याशी चर्चा केली आणि मग मी उपचार काय करणार आहेत मला विचारलं आणि त्यानुसार मी त्यांना सांगितलं आणि मला माईसाहेबांनी परवानगी दिली. त्यातून मला लक्षात आलं की माईसाहेब हे खऱ्या डॉक्टर होतं. खरा उपचार कसा केला जातो, काय केला जातो हे त्यांना माहीत असावं आणि म्हणूनच त्यांनी काही लोकांना तिथं उपचार करायला बंदी केली असावी. मला तर त्यांनी काही केलं, उलट सातत्याने सहकार्य केले आणि त्याचा परिणाम असा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती म्हणजे त्यांच्या पिंढरेला सूज आलेली होती, त्यांना चालता येत नव्हतं, कमरेचा आजार होता, हातापाया जे आहे ते बोटं सुजलेली होते आणि मग थेरपी निमित्त बरेचसे कव्हर झाले आणि त्याच्यामुळे बाबासाहेब चालू लागले आणि त्यामुळं माईसाहेबांवर असे आरोप ठेवणं मला असं वाटतं की ते अतिशय चुकीचे आहेत असं मला वाटतं, असं त्यांनी आपल्या आठवणीमध्ये लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की 26 नोव्हेंबर 1957 रोजी संसदेमध्ये त्यावेळेचे गृहमंत्री वल्लभभाई पंत यांनी बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक होता हे त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि त्यावेळेला खरं तर आपले 9 खासदार त्यामध्ये होते आणि 9 खासदार असताना देखील हे संसदेमध्ये जाहीर केलं आणि मग त्यावेळेला हे 9 खासदार जे आहेत हे गप्प का बसले हाही प्रश्न निर्माण होतो. ते काही असलं तरी एकंदरीत त्याचा परिणाम जो आहे हा फार मोठा झालेला दिसून येतो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधीचे आणि माईसाहेबांचे अनेक अनुभव जे आहेत हे आजच्या काळामध्ये देखील तपासून घेण्याची गरज आहे. आता त्याच्यातल्या काही गोष्टी मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन लॉ डेव्हलपमेंट ही जी संस्था पुण्यामधली आहे. आता या ठिकाणी देखील बाबासाहेबांचं जे साहित्य आहे माईसाहेबांकडे होतं ते त्या ठिकाणी देण्यासाठी माईसाहेब तयार झाले होते. त्याला प्रचंड विरोध का झाला हे आज देखील कळालेलं नाही, परंतु सुदैवाने हे सगळं साहित्य तिथं आहे आणि तिथं एक अद्ययावत असं प्रकारचं एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाबासाहेबांचं सगळं साहित्य आहे. त्या ठिकाणचे त्या संस्थेचं उद्घाटन वगैरे त्यावेळेला मला असं वाटतं की अध्यक्ष BN देशमुख होते आणि चंद्रचूड जे आहे ते तिथं प्रमुख पाहुणे होते आणि त्याच्यापासून ती इन्स्टिट्यूट मोठी झाली आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा माईसाहेबांनी अस्थिकलश बाबासाहेबांचा दिला आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या अनेक वस्तू दिल्या आणि त्या ठिकाणी एक मोठं स्मारक झालेलं आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या संबंधी रमाईला खलनायक बनवून माईसाहेबांचा छळ करणं ही गोष्ट मला असं वाटतं की अत्यंत चुकीची त्या ठिकाणी ठरलेली आहे.
आता मी आता जसं राजघराच्या संबंधी सांगितलं त्याच्यातल्या भीमरावजी आंबेडकर जे आहेत त्यांचा देखील एक अनुभव त्यांनी लिहिलेला आहे, तो मी वाचलेला आहे. भीमराव आंबेडकर असं म्हणतात की आमच्या वडिलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये मतभेद असतील, आणि ते होती देखील म्हणाले की प्रॉपर्टीच्या अनुषंगाने मतभेद होते, परंतु त्या आमच्या कुठल्याही कुटुंबामध्ये सहभागी होत असायच्या. भीमराव आंबेडकर असं म्हणतात की आमच्या सर्व बहिणींच्या लग्नामध्ये माईसाहेब जे आहेत ते हजर होत्या. मीराताई आंबेडकर असं म्हणतात की आमच्या लग्नामध्ये देखील माईसाहेब हजर होत्या. म्हणजे आमच्यामध्ये काही प्रॉपर्टीच्या अनुषंगाने मतभेद असले तरी आमच्यामध्ये मनभेद अशा प्रकारचे नव्हते. त्या विवाहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं असून देखील त्यांना सहभागी होता आलं नाही, त्याचा फार मोठा वेगळा इतिहास आहे. परंतु त्या लग्नामध्ये माईसाहेब त्या ठिकाणी होते. माईसाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा पार्थिव जो आहे हा राजगृहावर ठेवण्यात आला होता दर्शनासाठी, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांची अंत्ययात्रा ही राजगृहावरून निघालेली होती. 1977 मध्ये भैयासाहेबांचं निधन झाल्यानंतर त्या अंत्ययात्रेमध्ये माईसाहेब देखील सहभागी झालेल्या होत्या. आणि 1997 मध्ये भीमराव आंबेडकरांची आणि माईसाहेबांची भेट झाल्याचा उल्लेख भीमराव आंबेडकरांनी केलेला आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा असं मांडलेला आहे की त्यावेळेला माईसाहेब मुंबईमध्ये राहत होत्या, परंतु मी त्यांना कधी भेटलेलो नव्हतो. परंतु ते असं म्हणाले की आस्वारे नावाचे ग्रस्त होते, त्यांची माझी भेट झाली. US आस्वारे ते म्हणाले की माईसाहेबांची आरोग्य म्हणजे प्रकृती ही देखील अतिशय खालवली आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील अतिशय नाजूक आहे. ते ऐकल्यानंतर ते म्हणाले की मी रात्रभर मला झोप आली नाही आणि दुसऱ्या दिवशी मी माईसाहेबांना भेटलो, परंतु माझं नाव सांगतं त्यांनी मला कधी पाहिलं नव्हतं आणि मी घरी जाऊन प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माईसाहेब आजारी आहेत आणि त्यांची परिस्थिती देखील जरी त्याला नाजूक दिसते आहे, आणि त्यामुळे ते म्हणाले की मी अस्वस्थ झालो. आणि मग त्या ठिकाणी अस्वले असं म्हणाले की सिके अस्वले असं म्हणाले की माईसाहेब तुमची यापुढची सगळी काळजी मी घेतो, म्हणजे तुम्हाला आर्थिक मदत करण्याचा तुमचा उपचार करण्याचं काम देखील मी करतो असं ते म्हणाले. आणि त्याच वेळेला भीमरावजी आंबेडकर असं म्हणतात की मी लगेच त्यांना सांगितलं की तुम्ही काम करू शकत नाही. ते म्हणाले जोपर्यंत माईसाहेबांचा नातू जिवंत आहे तोपर्यंत हे काम दुसरे कसं काय करू शकतात, आणि हे सगळं काम त्यांना मदत करण्याचं काम जे आहे ते पुन्हा मला असं वाटतं की भीमरावजी आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि मग दर आठवड्याला त्यांना भेटण्याचं काम जे आहे हे भीमराव आंबेडकर करत असायचे. आणि त्याच आठवणीमध्ये भीमराव आंबेडकर असं म्हणतात की नेतृत्वाच्या स्पर्धेमधून बाहेर काढण्यासाठी त्यांना हे दूर फेकलं गेलेलं असावं असं मला वाटतं, असाही उल्लेख त्यांनी केला. ज्यावेळेला रिडल्सचं प्रकरण सुरू झालं त्यावेळेला माईसाहेब जे आहेत हे भैयासाहेबांच्या प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने होत्या. ज्यावेळेला भैयासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभा राहिले त्यावेळेला त्या निवडणुकीमध्ये प्रचार करण्याचं काम देखील माईसाहेबांनी केलेलं आहे. आता सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की तो विसरून राहील असं वाटलं होतं, म्हणून सांगतो की ज्यावेळेला बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर त्यांचा वारस कोण हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्या ठिकाणी शासनाने सांगितले की त्यांची पत्नी जी आहे हे त्याचा वारस आहे. आणि मग भैयासाहेब आंबेडकर देखील दिल्लीमध्ये जाऊन भेटले. आणि मग हा वाद निर्माण होतो की काय करून शासनाने काय केलं की त्यांचं इतर प्रॉपर्टी नाही परंतु त्यांचं साहित्य जे आहे हे साहित्य सीलबंद केलं, की जोपर्यंत हा वाद मिटणार नाही तोपर्यंत ते साहित्य बाहेर देणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यावेळेला शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. परंतु ज्यावेळेला हे माईसाहेबांना माहीत झालं की आपल्यामुळं आणि भैयासाहेबांना असं वाटलं की आपल्यामुळे हे साहित्य बंदिस्त होत आहे, त्यावेळेला दोघेही राजगृहावर आले आणि दोघांनीही संयुक्तिक पत्र लिहिलं की हे शासनाने प्रकाशित करावं. त्याच्यावर माईसाहेबांची देखील सही आहे, भैयासाहेबांची सही आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून बाबासाहेबांच्या भाषणाचा पहिला खंड जो आहे हा पहिल्यांदा प्रकाशित झाला. त्यावेळेला सदानंद हे होते, म्हणजे शिक्षण मंत्री होते, आणि त्याच्यामधून पहिला खंड त्यामध्ये आलेला दिसून येतो. त्यानंतर या दोघांना एकत्रित व्यासपीठावर आणण्याचं काम जे आहे हे प्रामुख्याने जवी पवार यांनी केलेलं दिसून येतं. आणखी एक महत्त्वाची जाता जाता मी आठवण सांगतो. ही आठवण लिहिलेली आहे राजा ढाले यांची पत्नी दीक्षा ढाले. त्या काय म्हणाले की माईसाहेब खूप आजारी, मी माईसाहेबांना एकदा दोनदाच भेटले होते, म्हणजे मी आधी काही त्यांना भेटलेले नव्हते. राजा ढाले यांच्यासोबत मी त्यांना भेटलेले होते. आणि मग एका दिवशी मला त्यांची आठवण झाली आणि त्या आजारी आहेत असं कळाल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पाहिलं की मी त्यांची प्रकृती जास्तच खाल्लेली होती आणि त्यांना स्मृतिभ्रंश आपण म्हणतो तसा आजार झालेला होता. आणि मी गेल्यानंतर मी त्यांना जयभीम वगैरे केला आणि बसले. आणि त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मग मी त्यांना असं म्हणाले की मला ओळखलं का, तर त्या म्हणाल्या हो. मग म्हणल्यानंतर त्या पुन्हा म्हणाल्या की अगं मुलाला का घेऊन आली नाहीस. त्यावेळेला त्या दीक्षा ढाले असं म्हणतात की मी थोडं अचंबित झाले, कारण मला मुलगाच नाही, मला फक्त मुलगी आहे. तर पुन्हा एकदा त्या म्हणाल्या की मी विचारत होते की तू मुलाला का आणलं नाही. आणि त्याच वेळेला दीक्षा ढाले असं म्हणतात की माझ्या लक्षात आलं की
माईसाहेबांचा गैरसमज किंवा माईसाहेबांना असं वाटलेलं आहे की मी अंजली आंबेडकर आहे, जे बाळासाहेबांची पत्नी आहे, आणि बाळासाहेबांची पत्नी म्हणूनच त्या बोलत राहिल्या, आणि बाळासाहेबांची पत्नी म्हणून मला त्या अतिशय प्रेमाने बोलल्या. त्यांच्या डोक्यामध्ये बाळासाहेबांची पत्नी होती. आणि मग त्या म्हणाले की ही पर्स तुझीच आहे का? तर ते म्हटलं हो. किती पैसे आणलेस? असं विनोदाने हसत म्हणाले. ते म्हणाले ही पर्स तुमचीच आहे. त्यांना अतिशय आपण आनंद झाला. आणि मग ते म्हणाले की तुझी पर्स, त्याच्यातले पैसे मला नको आहेत, उलट तू बऱ्याच दिवसांनी आलेली आहेत. त्यांनी म्हणले की अनेक लोकांनी त्यांना खाण्यासाठी फळं आणून दिली होती, सगळी फळं माझ्यासमोर ठेवली आणि मी खाल्ली, आणि त्यांच्या मनामध्ये असलेली अंजली आंबेडकर मला मोडायची इच्छा झाली नाही, आणि म्हणून मी माझी ओळख न सांगता त्या ठिकाणी निघून आले. म्हणजे अशा प्रकारे देखील या आंबेडकर कुटुंबाशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं, हे त्याच्यातून लक्षात येतं. परंतु अशा माईसाहेब आंबेडकर जे आहेत प्रचंड वेदना घेऊन आयुष्यभर जगलेल्या दिसून येतात. त्यांच्या वेदना त्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत, आणि या वेदनेला वाट देण्याचं काम कधी झालेलं आहे की ज्यावेळेला त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं 1990मध्ये. रामदास आठवले त्यावेळेला समाज कल्याण मंत्री होते. त्यांच्या हस्ते 1990मध्ये अखिल भारतीय पहिलं दलित साहित्य संमेलन झालं. त्या साहित्य संमेलनामध्ये हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं, आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं की खरंच माईसाहेबांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत वेदना या सहन केलेल्या आहेत, आणि या वेदना घेऊनच त्याने अनेक वर्ष जगलेल्या आहेत. 1956 पासून ते 2003 पर्यंत त्या वेदना सहन करत राहिलेल्या आहेत. पण एक गोष्ट, ज्या माणसाने त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यांना या प्रवाहामधून दूर साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, माईसाहेबांनी त्यांच्याविषयी कुठेही चकार शब्द काढलेला नाही, ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये नितांत आदर असलेला दिसून येतो. म्हणून एक गोष्ट मी सातत्याने सांगत असतो की त्यांचा एक फार मोठा सत्कार जे आहे ते उस्मानाबाद नगरपालिकेने केला होता, आणि त्यावेळेला एक मुस्लिम नगराध्यक्ष कोणीतरी होते, आणि त्यावेळेला यशपाल सरवदे हे चळवळीतले होते, पॅंथरचे होते, ते उपनगराध्यक्ष होते, आणि त्यांचा फार मोठा सत्कार मानपत्र देऊन उस्मानाबादला झाला. आणि मग संध्याकाळी हे सगळे जे आहेत यशपाल सरवदे यांच्या गच्चीवर सगळे झोपलेले होते, आणि त्याच वेळेला तिथे भगवान भालेराव गुरुजी होते की ते तडोळे परिषदेमध्ये होते, आणि रात्री ते 2:30-3ला उठले आणि ते उठून बसायचे. त्यावेळेला माईसाहेब म्हणले काय भगवान तुला झोप येत नाही का? ते म्हणाले नाही माईसाहेब, काय प्रश्न आहे का तुला? तेवढ्या रात्री मला असं वाटतं की आम्ही देखील त्या दोघं बोलायनंतर उठून बसलो, काय चालली चर्चा. आणि मग ते भगवान भालेराव गुरुजी असं म्हणाले की माईसाहेब, लोक असं म्हणतात की तुम्ही बाबासाहेबाला मारलं, खरं आहे का? त्यावेळेला माईसाहेब म्हणाले की तुला काय वाटतं? तर ते म्हणाले मला तर वाटत नाही. ते म्हणाले की अरे, की लोक असं म्हणतात की परीस जो आहे, परीसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं बनतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी परीस होते, आणि माझ्या जीवनाचं त्यांनी सोनं केलं, आणि त्यामुळं अशा मोठ्या माणसाला मारण्याचं धैर्य मी काय करेन? आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी उभं राहिलं. म्हणजे या पद्धतीने माईसाहेब जे आहे ते सातत्याने या वेदना घेत जगल्या. आयुष्याच्या शेवटी त्यांना जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यांची प्रकृती खूपच सिरियस झालेली होती, आणि त्यावेळेला मला असं वाटतं की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, महाराष्ट्रामध्ये सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते. आता त्यांची प्रकृती जी आहे ती खूप खालवल्यामुळे तिथून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा प्रयत्न झाला, आणि ज्यावेळेला हलवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला की त्यांचे नातेवाईक जे आहेत ते या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ इच्छितात. तर त्यावेळेला सुशील कुमार शिंदे म्हणाले की काही वेळ थांबा, आणि सुशील कुमार शिंदे स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये आरोग्यमंत्र्यासह गेले, आणि तिथं त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचं काम त्याने केलं, आणि त्यांना थोडंसं बरंही वाटलं. परंतु त्या ठिकाणी त्यांचं दुर्दैवी निधन या ठिकाणी झालं. आणि मग ते झाल्यानंतर पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे की त्यांना राजघरावर आणलं, त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवलं, आणि तिथून त्यांची अंत्ययात्रा या ठिकाणी निघाली दिसून येते. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये माईसाहेब आणि रमाई यांचा फार मोठा वाटा आहे. परंतु रमाईला जो सन्मान आपण देतो तो माईसाहेबांच्या जीवनामध्ये मिळू शकलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, आणि तो पुरस्कार माईसाहेबांनी स्वीकारला, आणि अशा माईसाहेबांना देखील या ठिकाणी जीवनामध्ये अत्यंत वेदना सहन कराव्या लागल्या. दलित पॅंथर जर जन्माला आली नसती तर कदाचित माईसाहेब हे शेवटपर्यंत कुणालाच माहीत झाल्या नसत्या. आणि म्हणून या दोघींचं योगदान जे आहे ते फार मोठं आहे. आणि मग त्याच्या संदर्भामध्ये शेवटी नामदेव ढसाळ यांनी या दोन्हीही या नेत्यांच्यावर, बाबासाहेबांच्या या पत्नी असणाऱ्या रमाई आणि माईसाहेब यांच्यावर कविता केली. ती कविता या ठिकाणी सांगून या ठिकाणी थांबणार आहे. रमाविषयी नामदेव ढसाळ असं लिहितात की तुझे अश्रू, तुझे उसाचे, तुझं शहाणपण, तुझ्या डोळ्यातली आधी अंताला स्पर्श करणारी कारुण्य, तुझ्या डोळ्यातील ती निष्ठेची काळोभोर पोत,
कृष्ण हाताच्या चटक्याच्या कहाण्या सांगणाऱ्या तुझ्या बांगड्या किती ग सहन केलंस आमच्या आई. हे बहिणाबाई मरणापूर्वी एकदा तरी तुझ्या दुःखाचे गाणे ऐकवशील का. अशा प्रकारची कविता त्यांनी केलेली आहे. अशा स्वरूपाची कविता नामदेव ढसाळांनी या ठिकाणी माईसाहेबांच्या संदर्भामध्ये करतात. ते असं म्हणतात की बाबासाहेब तुमची लाडकी शिरू आज बुद्धवाशी झाली. मरणाच्या स्वाधीन झालेली तुमची शिरू आमची आई तुमच्या पाश्चात तिने जे भोगलं त्यात अंतःकरण उलून जातं माझं. तिने जे भोगलं त्यानं अंतःकरण उलून जातं माझं. साहेब तुमच्या शिरूनी तुमच्या पश्चात फार काही भोगलेलं आहे. उपेक्षा मानहानी सुद्धा भोगली आहे. म्हणून बुद्ध म्हणाला होता आपल्या अनुयायांना, तुम्ही आपल्या बुद्धीला शरण जा. इथं तर निर्बुद्ध शरण जाणारे सर्व त्यांना कशी करणार तुमच्या शिरू तुमच्यासाठीचे समर्पण. माईच्या समर्पणाची कहाणी मला तर कायम रडवत राहील. तुम्ही असतं तर बाबासाहेब खरंच ढसाढसा रडतच राहिला असतात. अशा प्रकारची ही नामदेव ढसाळांची कविता पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की बाबासाहेबांच्या संबंधी या दोघीही महान महिलांचं योगदान जे आहे हे किती मोठं होतं. अशा या दोन्ही महिलांच्या स्मृतिदिनानिमित्त पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.